मुंबई में कांग्रेस आक्रामक। बीजेपी नेता अमित साटम के विवादित बयान से उनके खिलाफ कांग्रेस का विरोध प्रदर्शन। कांग्रेस प्रतिनिधि मंडल में डीसीपी जोन 11 को ज्ञापन सौंपकर साटम के खिलाफ तत्काल मामला दर्ज करने की मांग की। भूषण पाटिल की चेतावनी, अगर कोई कार्रवाई नहीं की गई तो कांग्रेस सड़कों पर उतरेगी और अधिक जोरदार विरोध प्रदर्शन करेगी। ब्यूरो रिपोर्ट, रियल खबरें। तुम्ही आज बघत असाल, गेल्या 2 दिवसापासून प्रसार माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य येत आहेत त्यांचे। आज हे आमचे आमदार अस्लम शेख, जे 10 वर्ष पूर्वी नगरसेवक राहिले, आज 4थी वेळा ते आमदार म्हणून निवडून आले। विधिमंडळातले एक म्हणजे आमदार म्हणून ते तिथे बसतात। त्यांना पाकिस्तानचा पिल्ला बोलून बोलवणं आणि पालकमंत्री पण होते त्या जिल्ह्याचे, उपनगराचे। अशा व्यक्तीसंबंधी अशा घाणेरड्या शब्दात म्हणजे खालच्या दर्जानी जी वक्तव्य त्यांनी केली ते निषेधार्ह आहे। त्याच्या विरोधात आम्ही आज इथे डीसीपी साहेबांची भेट घेतली। जे अस्लम शेख साहेब धर्मनिरपेक्ष असून कुठल्याही म्हणजे तुम्ही बघा, जास्त त्यांच्या अकाउंटवर, फेसबुक अकाउंटवर जा, त्यांच्या ट्विटरवर पहा, जास्तीत जास्त ते देवळामध्ये जाऊन लोकांचा आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद घेतात। तिकडे चर्च असेल चर्चमध्ये जातात, तिथे तुमचा गुरुद्वारा असेल गुरुद्वारामध्ये जाऊन ते सर्व म्हणजे असे धर्मनिरपेक्ष माणसाच्या विरोधात अशी वक्तव्य करणे म्हणजे हे एक खूप मोठा अपमान आहे, देशाचा अपमान आहे। हा जो देश आहे, बाबासाहेब आंबेडकर संविधानाला घेऊन चालतो, त्या संविधानाचा कुठेतरी पायमल्ली होताना दिसत आहे। आम्ही डीसीपी साहेबांना हीच विनंती केली की आपण याच्यावर FIR घेऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा हे रोज असं आंदोलन या जिल्ह्यात आपल्याला दिसण्यात येईल। आणि आपण बघत असाल की ह्यांचं निवडणुकी आल्या, ह्यांचं एकच काम आहे हिंदू मुस्लिम। आज इकडचे आमदार पण असतील ते पण बघा, हिंदू मुस्लिम, रोहिंगे, बांगलादेशी, म्हणजे माणुसकी राहिलेलीच नाही। फक्त त्यांना हिंदूमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करणे, समाजामध्ये दंगल निर्माण करणे, समाजामध्ये एक प्रकारची गुन्हा तयार निर्माण करणं हे त्यांचं काम राहिलेलं आहे। बांगलादेश आणि डीसीपीने नक्कीच म्हणाले, त्यांनी आमचं सर्व म्हणणं ऐकून घेतले। आमचे जिल्हाध्यक्ष राजपद यादवजी होते, आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष अशोक सोत्राळे म्हणा, संदेश कोंडविलकर साहेब, काळू बुदेल्या माजी अध्यक्ष, सर्व आम्ही होतो। आम्ही महिला अध्यक्ष होते, आमच्या अजंता यादवजी माजी महिला अध्यक्ष, सर्व आम्ही इथे एकत्रित येऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सर्व व्यवस्थित ऐकून घेतलं आणि योग्य ती कारवाई करण्याची त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। खरं तर अमित साटम यांचं म्हणणं आहे की बांगलादेश आणि रोहिंग्याला अस्लम शेख सपोर्ट करतात, ते त्यांना हे करतात, याच्याकडे कसं पाहता? अरे पण आता तुमचं गृह मंत्रालय कोणतं आहे? तुमचं त्यानं सरकार, तुमचं त्यानं शोधून काढावे ना। बांगलादेश रोहिंगे असतील तर आले कुठून हे रोहिंगे? आपणच तिकडे तयार केले ना, आपणच तिकडे तुम्ही शोधू ना। आज भारतातला नागरिक आहे, मुस्लिम आहे, तो बांगलादेशी झाला, तो रोहिंगे झाला, तो शोधून दाखवा। गृह मंत्रालय तुमच्याकडे, होम डिपार्टमेंट तुमच्याकडे आहे। लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करत आणि एक हिंदू मुस्लिमच्या एक द्वेष निर्माण करण्याचंच काम हे करत आहेत। आम्ही गुन्हा दाखल झाला नाही तर याच्या पुढे हे आंदोलन असे रस्त्यावर उतरून करू, रास्ता रोको करू। आम्ही आमचा जे काँग्रेसला आम्हाला संविधानाचा हक्क दिलेला आहे, जोपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल होईल ना, आम्ही आमचं आंदोलन सुरूच राहील। कधीपर्यंत कारवाई करण्यात येणार असेल? त्यांनी आता ते पेन ड्राईव्ह त्यांनी तर पाहिलंच असेल, तरी पेन ड्राईव्ह आणि ते सर्व बघून ते म्हणाले आम्ही आमची लिगल टीम बसून आम्ही एक अस्लम शेखनी जो आसाम शेखवरती आरोप केलेला आहे की धमकी दिलेली आहे, अशी काही गोष्टी आहेत व्हिडिओ? अस्लम शेख साहेबांना तुम्ही पाहिलं, त्यांचं भाषण पाहिलं असेल, कुठे धमकी दिसते? जबरदस्त काहीतरी कारण काढून हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा आहे त्यांचा प्रयत्न आहे। कारवाई झाली